नमस्कार मैत्रिणी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक असतात जे आपल्याला मेंटली थकवतात, दुखवतात आणि आपल्यातली पॉझिटिव्हिटी कमी करतात. अशा लोकांना आपण काय म्हणतो? तर टॉक्झिक लोक म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टॉक्झिक लोक कसे ओळखायचे, त्यांच्यापासून दूर कसं राहायचं, सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही जो काही मला प्रतिसाद देता त्यासाठी खूप खूप धन्यवादसुद्धा तुमचे. तर पार्ट 1, टॉक्झिक लोक कोण असतात आणि कसे असतात. खरं तर टॉक्झिक लोक म्हणजे असे लोक जे नेहमी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरवतात, निगेटिव्ह विचार मांडतात आणि आपण त्यांच्याबरोबर आपला कॉन्फिडन्ससुद्धा कमी करतात. सतत निगेटिव्ह बोलून कधी कधी तर आपल्याला मागेसुद्धा खेचतात आणि कधी कधी तर आपण कुठल्या विचारावर आपलं मत मांडलं ते आपल्या मतांना, आपल्या जे काही फिलिंग्सला ते इग्नोरसुद्धा करतात. त्यानंतर कधी कधी एखाद्या गोष्टीहून, छोट्या छोट्या गोष्टीहून ड्रामा क्रिएट करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालणं, सतत आपल्याला खोटं पाडणं. म्हणून ना बघा, आता उदाहरणात एक उदाहरण देऊ का तुम्हाला? तर उदाहरणात बघा, आपण काही चांगलं केलं तरी ते टॉक्झिक लोक काय बोलतील, यात काय विशेष आहे, हे काही खास नाही आहे, हे कितीही म्हणजे हे काय कोणीही करू शकतं. म्हणजे आपण कितीही चांगलं केलं, कितीही चांगलं वागलं तरी ते लोक आपल्याला नावच ठेवतात, कमीपणाच दाखवतात. म्हणून आपल्याला टॉक्झिक लोकांपासून दूर किती राहणं महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे, खरंच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुसरा पॉईंट आहे की टॉक्झिक लोकांपासून दूर राहणं का गरजेचं आहे. बघा, त्यातलं बघा आता का गरजेचं आहे. कारण आपल्यातला जो काही सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो कमी होतो, स्वतःवरचा विश्वास राहत नाही, मन स्ट्रेसमध्ये जात असतं सतत, आपल्याला कुठल्या गोष्टीचा आनंदसुद्धा घेता येत नाही कारण आपण सतत आपल्या लाईफमध्ये आपला तो आनंद कमी करून जातो. म्हणजे आपल्या आयुष्यात आनंद येतोय पण आपण त्या सतत नेगेटिव्हिटीमध्ये राहतोय, त्या लोकांमध्ये राहतोय, म्हणून आपल्या त्या आनंदामध्ये सुद्धा काहीतरी विचित्र दिसतं. म्हणजे आपल्याला तो आनंद नाही घेता येत आणि ते क्षण आपले निघून जातात आयुष्यातले. काही वेळ ना म्हणजे काही वेळ बघा, सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा डाऊट आहे की आपण स्वतःवरचे डाऊट घ्यायला जातो, स्वतःचाच कॉन्फिडन्स आपण गमावून बसतो. स्वतःला एक मेंटल पीसची गरज असते कारण आपण ते खूप स्ट्रेसमध्ये घातलेलं असतं आपलं आयुष्य. त्यानंतरचा पॉईंट आहे, टॉक्झिक लोकांपासून दूर राहण्यासाठी मी सोप्या काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. बघा, बाउंड्रीज सेट करा. पहिली टिप्स आहे की बाउंड्रीज सेट करा. आपण आपल्या काही लोकांना नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी कोणासाठी अवलंबून नाही राहू शकत, म्हणून नेहमी प्रत्येकाला आपण अवेलेबल नाही असं सांगणं महत्त्वाचं आहे. मला आता वेळ नाही आहे, मी तुमच्यासाठी नाही येऊ शकत, मी अवेलेबल नाही आहे, हे क्लिअरली त्यांना सांगा. कधी कधी आपण आपल्या घरातच आपले टॉक्झिक लोक असतात, कधी आपल्या मैत्रिणी किंवा आपले रिलेटिव्स किंवा कुणी आपले शेजारी नेबर जे असतात ना ते टॉक्झिक असतात. त्या लोकांना पण सांगून द्या की मी तुमच्यासाठी अवेलेबल नाही आहे किंवा मला तुमच्यासाठी वेळ नाही आहे. सो हे स्पष्ट सांगा. कधी कधी इनलॉजसुद्धा असतात आपले की काही गोष्टी आपल्याला पटत नाही किंवा काही जणांचं पटतं, काही जणांचं पटत नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून द्या, काही गोष्टींना त्यांना सांगून द्या की नो, मी अवेलेबल नाही आहे तुमच्यासाठी, नो म्हणायला शिका. त्यामुळे आपल्या बाउंड्रीज क्रिएट होतील आणि आपल्याला जो काही त्रास होणार आहे मेंटली, तो मेंटली त्रास कमी होतो. त्यानंतरचा पॉईंट आहे, त्यांच्या बोलण्याला पर्सनली घेऊ नका. बघा, कधी कधी वाद होतात, घरातच आपले वाद होतात, तेव्हा आपले इनलॉज आपल्याला रोज त्यांना फेस करायचं असतं, पण आपण काय करतो की ते मला असं बोलला म्हणून आपण प्रत्येक वेळी पर्सनली घेतो आणि मग तो आपल्याला त्रास करत राहतो. सतत आपण तेच म्हणतो, मला ही व्यक्ती, अमुक व्यक्ती मला ही अशी म्हणली, तमुक व्यक्ती मला तशी म्हणली, ह्यांनी मला असं नाही म्हणलं पाहिजे. म्हणजे आपण सतत त्या निगेटिव्ह विचारांमध्ये असतो. मग ते विचार करण्यापेक्षा, अरे ही व्यक्ती बोलली आहे ना, तू तुझ्या ठिकाणी बरं ठीक आहे बाबा, तू असा आहेस, मला हे पटत नाही आहे किंवा मी अशीच आहे म्हणा आणि ते विषय तिथे सोडून द्या आणि बाजूला होऊन या. कारण टॉक्झिक लोकांचं बोलणं हे त्यांच्या नेचरमुळे असतं. आपल्यात काही कमी नाही आहे म्हणून नाही आहे, कारण त्यांचा स्वभाव येतो, त्याच्या स्वभावात आपण नाही बदल करू शकत कोणाचा स्वभाव, म्हणून आपण आपला स्वभाव बदलूयात. किंवा माझ्यात काही कमी आहे म्हणून मला ते बोलतात हे नाही विचार करायचा, ते बोलतायत ना कारण ते टॉक्झिक आहेत, म्हणून आपण त्यांना सोडून देऊया. तिसरा पॉईंट आहे की त्यांच्याशी डिस्टन्स ठेवा. खरं तर टॉक्झिक लोकांपासून डिस्टन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, एकदम रिलेशन तोडू नका, हळूहळू डिस्टन्स वाढवा, कमी बोला, कमी भेटा, अननेसेसरी
कॉल्स किंवा अननेसेसरी सेशन टाळा त्यांच्याशी, म्हणजे त्याच्याशी थोडंसं कॉन्टॅक्ट किंवा डिस्टन्स कमी ठेवा. चौथा पॉईंट आहे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. जसं जसं आपण पॉझिटिव्ह लोकांमध्ये किंवा जसं जसं आपण आपली कंपनी चेंज करतो किंवा तसं तसं आपलं माइंडसुद्धा चेंज होतं. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहिलं ना तर सतत आपले विचार आपल्याला पॉझिटिव्ह बनवतात, मोटिवेशनल बनवतात. त्यामुळे आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो आणि आपल्यात जी काही एक पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे आपण सोशलीसुद्धा छान आपण वावरू शकतो. आपल्यातला जो काही बदल असतो त्यामुळे आपल्या घरात जे काही वातावरण, आपल्या मुलांवरती पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो त्याचा. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, पॉझिटिव्ह विचार करा, योगा करा, कुठेतरी छोट्या छोट्या ट्रिप काढा, कुठेतरी फिरायला जा, फॅमिली टाईम घाला, आपल्या नवऱ्यासोबत वगैरे थोडासा वेळ घाला, मनात जे काही आहे ते त्याला सांगा, पण टॉक्झिक लोकांपासून लांब राहा. त्यानंतरचा 5वा पॉईंट आहे सोशल मीडिया. खरं तर सोशल मीडियावरती सुद्धा कंट्रोल ठेवा, कारण जी काही टॉक्झिक लोक असतात ती सोशल मीडियावरती सुद्धा असतात. त्यामुळे ते लोक ऑनलाईन असूनसुद्धा त्यांना व्हॉट्सअपवरती, इन्स्टावरती म्यूट करा. त्यांना नका दिसू देऊ तुमच्या पर्सनल गोष्टी, कारण त्यांना तुमच्यातलं काहीच आवडत नाही आहे. त्यामुळे त्यांना म्यूट करा. त्यामुळे तुमचासुद्धा मनस्ताप कमी होईल आणि त्यांनासुद्धा ते आपल्यावरती जळणार नाहीत किंवा निगेटिव्ह आपल्या आयुष्यात येणार नाही. त्यामुळे थोडीशी बाउंड्रीज क्रिएट करा, त्यांना म्यूट करा, डिस्टन्स ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टॉक्झिक लोकांसाठी नक्की करून बघा. मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, कारण मी पर्सनली या गोष्टी अनुभवल्या आहेत. टॉक्झिक लोकांपासून ती निगेटिव्हिटी फार काळ नाही अनुभवली, कारण जेव्हा मला लक्षात आलं की अरे यार मी आता खूप निगेटिव्ह विचार करते आहे, तेव्हा मी खूप लवकर बाहेर पडले आणि मी माझ्या लाईफमध्ये गुंतून गेले. खूप फरक पडतो आणि कुठलाही व्हिडिओ आपण आपल्या एक्सपिरियन्सनुसार बनवतो. मी हा व्हिडिओ माझ्या एक्सपिरियन्सनुसार बनवते आहे. खरंच पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. जसं जसं आपलं वय वाढत जातं तशा आपल्यातल्या आवडीनिवडीसुद्धा बदलतात. आपण कधी कसे होतो आणि आता आपण काय आहोत हे सुद्धा यातसुद्धा आपल्याला फरक जाणवायला लागतो. बघा, मागे वळून बघितलं तर आपल्यात किती बदल झालेले असतात, काय बदल झालेत हे आपल्यालासुद्धा माहीत पडत नाही. त्यातले काही बदल नॅचरली असतात, काही बदल आपण स्वतःहून घडवून आणायचे असतात किंवा काही बदल नकळतसुद्धा घडून जातात आपल्याकडनं. त्यामुळे ना जे काही बदल स्वतःमध्ये करून घ्यायचे आहेत ना ते आता आपण नॅचरली बदल करून घेऊया किंवा नॅचरल होतात, जे आपण थांबवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. पण आपल्याला जे बदलता येतं किंवा 35 किंवा 40शी नंतर जे जे आपल्यात आहे, म्हणजे आपण जे काही आपल्यात बदल करू ना ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण एका 35शी आणि 40शी नंतर जे काही आपलं आयुष्य असतं ते जबाबदारीतून मुक्त किंवा कमी झालेलं असतं. त्यात एक रिलॅक्सपणा असतो, स्वतःसाठी असतं आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी तर ती एज खूप इम्पॉर्टंट असते, कारण तेव्हा एक रुटीन सेट करायची असते, कारण तेव्हा खूप झालेलं असतं स्ट्रेस. त्यानंतरच्या रुटीनमध्ये येते की आपल्या आयुष्यात नक्की आपण काय करू शकतो, आपल्याला त्याचा काय फायदा आहे, आपलं पुढचं जीवन काय आहे, आपल्याला ते आणखीन सोपं जातं. बघा, टॉक्झिक लोक ऑफिसमध्ये सुद्धा असतात, म्हणजे आपल्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी टॉक्झिक लोक असतात. त्यामुळे टॉक्झिक लोकांपासून लांब राहा. आपल्या आयुष्यात आपल्या गोष्टीत आपण आनंदी राहायला शिका. आपण जेवढे आनंदी राहू, जेवढे पॉझिटिव्ह राहू, तेवढे आपण खुश राहू, तेवढं आपल्या फॅमिलीवरती सुद्धा इफेक्ट होतो. आपले मुलं तसेच खुश बनतात, आपल्या घरात वातावरणही तसंच बनतं. आपलं मन रमवत चला. कोणीतरी नाही आहे आपल्याला म्हणून आपण त्या निगेटिव्ह लोकांचे निगेटिव्ह विचार ऐकणं किंवा मला ही अशी म्हणते, मला ती तशी म्हणते, या लोकांचा विचार करण्यापेक्षा गार्डनिंग करा, कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी वेळ घालवा, एखादा फ्रेंड्सचा ग्रुप बनवा जिथे की तुम्हाला आनंद मिळेल. कुठल्या तरी देवाला जा. असं कुठेही तुम्ही तुमचा आनंद शोधू शकता. पण सतत त्याच निगेटिव्हिटीमध्ये जर राहत असाल तर खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. आपण सतत निगेटिव्ह बनून जातो. मग आपल्याला एकतर मेंटली आपण व्यवस्थित राहत नाही आणि फिजिकली सुद्धा राहत नाही. सतत आपलं काही ना दुखत असतं, सतत काही ना काही डोक्यात विचार, सतत डोकं दुख किंवा काही ना काही आजारी पडत राहतो. पण जेव्हा आपण मेंटली पॉझिटिव्ह राहतो, फिजिकली सुद्धा आपण ॲक्टिव्ह राहतो, तेव्हा
आपल्यातलं जे काही आपल्यातली जे निगेटिव्हिटी असते ती सगळी दूर होते आणि आपल्यातला जो काही कॉन्फिडन्स असतो तो सुद्धा वाढतो. प्रत्येक नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा आपल्याला एक आवड निर्माण होते. पुस्तकं वाचा, तुमच्याकडे जे तुम्हाला छंद आहेत आपण ते करू शकतो. एक रुटीन सेट करा, जे आपली रुटीन असते. आपली मुलं स्कूलला गेल्यानंतर आपण तेव्हा त्या वेळेत आपण काय करायचं, हेल्दी खाणं, हे सगळं एक सेट करा. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी चेंज होऊन जातील आणि खूप खूप म्हणजे जी काही आपल्या घरात आपल्यात जी काही निगेटिव्हिटी, जे काही आपल्याला आपल्या मनात जे काही एका एजनंतर जे काही आपल्या मनात हे होतं आहे ना, म्हणजे निगेटिव्हिटी वगैरे येते ती सगळी दूर होऊन जाईल आणि पॉझिटिव्ह राहील. सतत देवाला दिवा लावणे, देवपूजा करणे हे नित्यनेमाने प्रत्येकजणच करतं. पण नवीन नवीन पोथी वाचणे, पुस्तकं वाचणे, नवीन काहीतरी करणे, व्लॉगिंग सुरू करा, काहीही करा. पण टॉक्झिक लोकांपासून दूर राहा. टॉक्झिक लोकांचा विचार करणं बंद करा. त्यांच्याशी डिस्टन्स ठेवा. बाउंड्रीज क्रिएट करा. नाही म्हणायला शिका. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकता. कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या आपल्या स्वतःसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण एकतर आपली फिजिकली आणि मेंटली हेल्थसुद्धा खूप छान राहील. आणि व्हिडिओला आता इथेच सेंड करते कारण मी खूप बोलली आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि खरंच टॉक्झिक लोकांबद्दल जो काही व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितले ना त्याबद्दल नक्की विचार करा की टॉक्झिक लोकांबद्दल तुमचं काय मत आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला